विद्यार्थी मित्रांनो, अभियांत्रिकी डिग्री डिप्लोमा ITI 8वी ते 10वी तांत्रिक विषय 11वी ते 12वी तांत्रिक विषय घेऊन शिक्षण घेत असणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, भौमितिक रचना जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन सिरीजमधील पंचकोन जो आहे पेंटागॉन याची भौमितिक रचना आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पंचकोन जो आहे त्याची बाजू आपण या कन्स्ट्रक्शनमध्ये 50 mm इतकी घेणार आहोत। तर चला, पंचकोन जो आहे त्याचं कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी करणार आहोत। प्रथम आपण दिलेल्या लांबीची एक रेषा या ठिकाणी काढायची आहे। 50 mm लांबीची रेषा आपण या ठिकाणी काढलेली आहे। याला क्रमांक आपण दिलेला आहे 1 2। त्यानंतर 1 2 ही जी 50 mm लांबीची रेषा आहे ही आपल्याला दुभागायची आहे। निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण ही रेषा दुभागणार आहोत। वरच्या बाजूला एक आर्क मारायचा आहे, खाली एक आर्क असेल, एक केंद्र घेऊन त्यानंतर 2 सेंटरने वरच्या बाजूला एक आर्क, खालच्या बाजूला एक आर्क। जी रेषा आपण दुभागलेली आहे ती रेषा वर बाजूपर्यंत आपण प्रोजेक्ट करायची आहे। प्रोजेक्ट केल्यानंतर जे 1 ते 2 डिस्टन्स आहे, 1 ते 2 डिस्टन्स आपल्याला वरच्या बाजूला टाकायचं आहे। 1 ते 2 क्रमांकाचं डिस्टन्स, याला आपण क्रमांक देणार आहोत 6। त्यानंतर 1 आणि 2 हा जो केंद्र आहे हे डिस्टन्स आपण ही जी बघलेली रेषा आहे त्या रेषेवर टाकणार आहोत। त्याला क्रमांक देणार आहोत आपण 4। त्यानंतर जे 4 ते 6 हे जे एवढं डिस्टन्स आहे हे आपल्याला दुभागायचं आहे। हे डिस्टन्स आपण इथं दुभागणार आहोत निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन। या बाजूला इकडच्या बाजूला दुभागलेला आहे, 4 केंद्र घेऊन इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला दुभागलेला आहे। दुभागल्यानंतर हे जे अंतर आहे हे अंतर आपल्याला अस्पष्ट जोडायचं आहे। अस्पष्ट जोडल्यानंतर या रेषेवरचा हा जो क्रमांक आहे याला आपण 5 क्रमांक द्यायचा आहे। 5 क्रमांक दिल्यानंतर आपण केंद्र 5 आणि 2 किंवा 1 हे केंद्र घेऊन एक आपल्याला वर्तुळ काढायचं आहे। हे वर्तुळ काढल्यानंतर आपली जी बाजू आहे ही बाजू आपल्याला कंपासमध्ये घ्यायची आहे। ही जी 50 mm आपण हा जे वर्तुळ काढलेले याच्या बाजूला एक मार्किंग, नंतर वरच्या बाजूला मार्किंग, आणि हा जो पॉईंट आहे बरोबर तुमचा इथं येईल या बाजूला। हे आपल्याला याला क्रमांक दिलेला आहे आपण 3, याला क्रमांक दिलेला आहे 4 आणि याला क्रमांक दिलेला आहे 5। प्रथमतः आपण 2 ते 3 हे डिस्टन्स जोडणार आहोत। त्यानंतर 1 ते 5, त्यानंतर 3 ते 4, त्यानंतर 4 ते 5 हे डिस्टन्स आपण जोडणार आहोत। तर विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की भौमितिक रचनेमधील जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनमधील पेंटागॉन पंचकोनचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते बघितलेलं आहे। जर आपण या पद्धतीमध्ये 4 आणि 2 केंद्र घेऊन सर्कल काढलं तर आपल्याला स्क्वेअर मिळू शकेल। 6 आणि 2 हे केंद्र घेतलं तर आपल्याला षटकोनाचं कन्स्ट्रक्शनही यामध्ये मिळेल। त्यानंतर 5 ते 6 अंतर आपण वरच्या बाजूला टाकल्यास जे डिस्टन्स आहे सप्तकोन आपल्याला काढता येईल 7 ते 2 अंतर घेऊन। वरच्या बाजूला जर 8 क्रमांक दिला, 8 आणि 2 सेंटर आपण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये
जो ऑक्टॅगॉन आहे, अष्टकोन आहे, त्याचंही कन्स्ट्रक्शन आपल्याला यामध्ये करता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पंचकोन कसा काढावा याचं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे. निश्चितच आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.